बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी ती महायुती संदर्भातली महायुतीची मुंबई जागा वाटपा संदर्भातली महत्त्वाची बैठक होती। दादरमधील भाजप पक्ष कार्यालयात महायुतीची बैठक। शिंदे गट भाजपचे प्रमुख नेते बैठकीत असणार आहेत। भाजपकडून शेलार, दरेकर, शिंदेंकडून शेवाळे, सामंत या बैठकीला उपस्थित राहतील। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की भाजप आणि शिवसेना ही युतीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक लढणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या जागा वाटपाच्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये ही तिसरी बैठक ही म्हणावी लागेल, तिसरी चर्चेची फेरी जी आहे ती आज दादरचं जे भाजपचं कार्यालय आहे वसंत स्मृती या ठिकाणी पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय। इकडून भाजपकडून आशिष शेलार आहेत, अमित साटम आहेत, अतुल भातखळकर, प्रसाद लाड हे सर्व नेते आहेत जागा वाटपासाठी। तर दुसरीकडं शिवसेना जी आहे त्यांच्याकडून उदय सामंत, राहुल शेवाळे तसेच प्रकाश सुर्वे या बैठकीसाठी या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। एकंदरीत आपण मागे बघितलं तर अमित साटम यांनी जाहीर केलेलं होतं की 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। 150 जागा ज्या आहेत त्या आम्ही वाटप केलेल्या आहेत। त्यानंतर ज्या उर्वरित जागा आहेत त्याचं वाटपही लवकर होईल। मात्र मागच्या काळात आपण बघतो की युतीतील जागा ज्या आहेत त्या काहीशा थंडावलेल्या होत्या, त्यांची चर्चा थंडावलेली होती कारण की दोघांच्याही जागेवरून एकमत होत नव्हतं। अमित साटमांनी सांगितलेलं होतं की आमच्या फाईल त्यांच्याकडे दिल्यात आणि त्यांच्या फाईल आमच्याकडे आणल्यात। अशा पद्धतीने आता आज ही जागा वाटपाची चर्चा जी आहे ती पुन्हा बसते आणि यामध्ये विशेषतः आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडून दावा केला जातो की 50% जागा आम्हाला पाहिजे। त्यामध्ये विशेष असं की ठाकरे गटाने म्हणजे जेव्हा संयुक्त शिवसेना होती त्यावेळी शिवसेना आणि भाजप हे वेगळे वेगळे लढले होते आणि त्यामध्ये ज्या ठाकरेंच्या जागा होत्या त्या सर्व जागा ज्या आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी येते, पुन्हा तुमच्याकडे येऊ। बातमी काय ते पाहूया। 180 जागांवर भाजप आणि शिंदेंचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जागा वाटपा संदर्भातली महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातली महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या 180 जागांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ऋतिक, याबाबत काय अधिक माहिती मिळाली आहे? हाच तो विषय आहे की यामध्ये जवळपास 180 ज्या जागा आहेत त्या आतापर्यंत वाटप झाल्याचं बोललं जाते। सूत्रांनी नुकतीच माहिती दिलेली आहे आणि आता यापुढच्या ज्या काही 30-40 जागा आहेत त्यांचा जो पेच आहे तो अद्याप बाकी असल्याचं पाहायला मिळतं। त्यात विशेष म्हणजे शिंदे गटाचा असा दावा आहे जेव्हा संयुक्त शिवसेना होती त्यावेळी जेव्हा शिवसेनेने जागा लढवलेल्या होत्या, जिंकलेल्या होत्या, त्या सर्व जागा आम्हाला पाहिजे। त्यावरती भाजप मात्र या जागा देण्यास नकार देत असल्याचं पाहायला मिळतंय कारण की आता शिवसेना ही संयुक्त नाही आहे तर शिंदे गट हा वेगळा आहे, ठाकरे गट हा वेगळा आहे। त्यातले काही नगरसेवक हे ठाकरेंकडेच आहेत। त्यामुळे त्या जागांवरती जे आहे मराठी जागांवरती भाजप आपला दावा ठोकत असल्याचं पाहायला मिळतंय कारण की दोन्ही जे भाजप आणि शिवसेना आहे त्यावेळी वेगवेगळे लढलेले होते आणि त्यामुळं भाजपचं त्यावेळी सेकंड जे मतं होते ते भाजपला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचमुळं कुठेतरी भाजप जे आहेत त्या जागा मागत असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात आता याच जागांसंदर्भातली जी चर्चा आहे ती पार पडणार असून हा पेच सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, धन्यवाद ऋतिक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।